धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परितधम्मसवनकालो अयं भदन्ता। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पवित्र सद्धम्म व याच सद्धम्माचा संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा व तथागतांच्या सुमार्गावरती अरूढ असल्या तथागतांचा पूजनीय श्रावक संघ, पूजनीय भिक्खू संघ व ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मानवी अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला राज्यघटना लिहून दिली, असे या देशाचे खरेखुरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या रत्नांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. उपस्थित पूजनीय भिक्खू संघातील ज्येष्ठ पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर, पूज्य भदंत अनिरुद्धजी, पूज्य भदंत बुद्धघोषजी थेरो, भंते यश आणि श्रद्धाशील संपन्न धम्मोपासक उपासिका. तथागत भगवान बुद्धांनी मनुष्याच्या जीवनाबद्दल सांगितलेलं आहे. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जीवन हे काय आहे? तर तथागतांनी सांगितलेलं आहे, एखाद्या सत्वाचा जन्म होतो. जेव्हा जन्म होतो तेव्हा तो सत्व या निसर्गामध्ये श्वास घेऊन येत असतो. परंतु एखादा सत्व या निसर्गाचा जेव्हा निरोप घेतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत श्वास नसतो, तेव्हा त्या सत्वासोबत श्वास नसतो. तो तेव्हा म्हणजे जेव्हा मनुष्य जन्मास येतो तेव्हा श्वास घेऊन येत असतो. एखाद्या मातेच्या उदरामधून जेव्हा जन्म होतो तेव्हा तो श्वास घेतो, परंतु या निसर्गाचा जेव्हा निरोप घेतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत श्वास नसतो. तर मग त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीने जिवंतपणी कशा प्रकारचे कर्म केलेले असतात, तर त्याच प्रकारचे कर्म, त्या कर्मानुसारच त्या व्यक्तीला गती प्राप्त होत असते. तर जीवन हे कशाला म्हटलेलं आहे तथागतांनी? जन्म आणि मृत्यू याच्यामधील जे काही अंतर आहे, याच्यामधील जे काही कालावधी आहे, यालाच तथागत भगवान बुद्धांनी जीवन असं म्हटलेलं आहे. एखादा व्यक्ती 100 वर्ष जीवन जगला असेल, परंतु त्यांनी कधी धम्माला जाण्याचा प्रयत्न केला नसेल, आईवडिलांची चांगल्या प्रकारे कधी त्यांची सेवा केली नसेल, पत्नी मुलाबाळांचा कधी चांगल्या प्रकारे सांभाळ केला नसेल, त्यांच्यावरती धम्माचे संस्कार टाकण्याचं कार्य केले नसेल, कधी समाजाला एकत्र जोडण्याचं काम केले नसेल, तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, अशा प्रकारची व्यक्ती 100 वर्ष जरी जीवन जगले असेल तरी ते व्यक्तीचं जीवन हे निरर्थक आहे. तर तथागताने सांगितलेलं आहे, एखादा सत्व
त्या व्यक्तीने जर आपलं अल्पसं आयुष्य जरी या निसर्गामध्ये जीवन जगलं असेल, परंतु त्याने धम्माला जाण्याचा प्रयत्न केला असेल, परिवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला असेल, परिवारावरती धम्माचे संस्कार टाकण्याचं कार्य केलं असेल, जर त्या व्यक्तीने जर कुशल कर्म संपादन केलं असेल, तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जो पुण्यवान व्यक्ती असो, जो श्रद्धावान व्यक्ती असतो, जो धम्मवान व्यक्ती असो, अशा व्यक्तीने जर आपलं अल्पसं आयुष्य जरी जीवन जगलं तर तो व्यक्ती त्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. बघा, सिद्धार्थ गौतमाला जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली, जो सिद्धार्थ एक राजपुत्र होते, जेव्हा ज्ञानप्राप्तीपासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण मनुष्याच्या कल्याणासाठी, संपूर्ण मनुष्याच्या सुखासाठी, दुःखमुक्तीसाठी तथागत सम्यक संबुद्धांनी 84,000 उपदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं व्रतवैकल्य, कर्मकांड नाही आहे. तथागतांनी सांगितलं आहे, अनिच्या वतसंखारा उपादवयधम्मेनो उपजित्वा निरुझन्ति ते संग उप समो सुखो. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, या निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टीची, ज्या ज्या सत्वाची उत्पत्ती होणार आहे, जे जे सजीव आहेत, ज्या ज्या सत्वांचा जन्म होणार आहे, त्या सत्वाचं आयुष्य या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये काही कालावधीपर्यंतच ते मर्यादित आहे. बघा, एखाद्या बालकाचा जन्म मातेच्या उदरामधून होतो, तर त्या व्यक्तीला, त्या बालकाला 3 अवस्थांमधून जावं लागतं. जसं की बालपण आहे, बालपणाच्या नंतर तरुणपण आहे आणि त्यानंतर ते म्हातारपण आहे. असा एखादा व्यक्ती कल्पना करू शकेल की माझ्याकडे जर एवढी धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जर असं एवढं म्हणजे नाना प्रकारचे हे काय साधनं आहेत, तर मी जन्माला आल्यापासून मी कधीच मरणार नाही, असं आहे का? एखादा व्यक्ती कल्पना करेल की माझ्याकडे अशी अमाप अशी संपत्ती आहे, तर मी समुद्रामध्ये जाईल आणि समुद्रामध्ये मी एखाद्या शिपवरती मी त्या ठिकाणी वास्तव्य करेल, कारण त्या ठिकाणी मला मृत्यू प्राप्त होणार नाही. त्यापेक्षा एखादा व्यक्ती ज्याच्याकडे धनसंपत्ती अधिक आहे, तो अशा प्रकारची संकल्पना करेल की मी आकाशामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी मी जाऊन वास्तव्य करेल. एखादा व्यक्ती अशी कल्पना करेल की मी भारत देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाईल, कारण त्या ठिकाणी मला मृत्यू प्राप्त होणार नाही. हे शक्य आहे का? नाही आहे. तर तथागताने सांगितलेलं आहे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळच आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी अनित्यवाद सिद्धांत सांगितलेला आहे. कुठलाच जो मनुष्य अनित्यवाद सिद्धांत जाणतो, म्हणजे मी मरणार आहे, मी मरणधर्मी आहे, माझं आयुष्य या निसर्गामध्ये काही कालावधीपर्यंत आहे, जो व्यक्ती अशा प्रकारचं स्मरण करत असतो, मरणाने स्मृतीचं स्मरण करत असतो, अशा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करत असतात, वाईट गोष्टी कधी करत नाहीत. त्या व्यक्तीला माहिती असतं की मनुष्याचं हे दुर्लभ असं जीवन हे अल्पसं आहे. नाहीतर काही व्यक्ती असे म्हणतात की माझ्याकडे भरपूर वेळ आहे, पण भरपूर वेळ नाही आहे. आज आपण बघतो वैज्ञानिक जीवन जगत असताना कधीकधी आपण एखाद्या मूव्हीमध्ये बघत होतो, कुणी असा विचार केला होता की आपण 1 वर्ष किंवा 2 वर्ष आपण घरामध्येच असू? कधीच असा विचार केला. आपण मूव्हीमध्ये बघत होतो, एखादा मूव्हीज असेल किंवा याच्यामध्ये असेल, परंतु टेक्नॉलॉजी एवढी आहे. एक हा कोरोना व्हायरस आला, ज्या लोकांकडे अमाप अशी धनसंपदा आहे, परंतु ते पैसे देखील त्या ठिकाणी त्यांना वाचवू शकलेले नाही. परंतु ज्या व्यक्तीचे पुण्यकर्म असतात, ते पुण्यकर्मच माणसाला त्या ठिकाणी तारू शकतात. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, मनुष्य जीवन मिळणं हे फार दुर्लभ आहे. आईवडिलांची सेवा करणं त्यापेक्षा ते देखील दुर्लभ आहे. आणि धम्मश्रवण करणं म्हणजे सम्यक संबुद्ध असतात, त्या सम्यक संबुद्धाच्या सानिध्यामध्ये राहून धम्मश्रवण करणं हे देखील दुर्मिळ आहे, असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मनुष्यजन्म देखील प्राप्त झालेला आहे. यानंतर प्रत्येकाला आईवडील असतात. बघा, जर घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात दुर्लक्षित जर कोण असेल तर ते घरामधील आईवडील असतात.
कारण आईवडील आपल्या मुलाकडनं कसल्याच प्रकारची अपेक्षा बाळगत नाही. त्यांच्या काही अपेक्षा असतात की माझ्या मुलाने चांगलं राहिलं पाहिजे, चांगला संस्कारी झाला पाहिजे, त्याने चांगलं काम केलं पाहिजे. तर त्या अपेक्षा आईवडिलांकडनं असतात, आईवडिलांना त्या मुलाकडनं असतात. तर तथागत भगवान बुद्ध काही वेळ असं असतो की घरामध्ये जर सर्व दुर्लक्षित जर कोण असेल तर आईवडील असतात. कारण ते 24 तास आपल्यासाठी एकदम फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतात. म्हणून तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, आईवडिलांची सेवा करणं हे देखील दुर्लभ आहे. नाहीतर आपल्याला माहीतच आहे की काही लोकांकडे खूप संपदा असतात. आईवडील कधीकधी जे घरामधील जे मौल्यवान वस्तू आहेत ते देखील गहाण ठेवून आपल्या मुलाला शिक्षण देतात. मुलगा काय करतो, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतो. शिक्षण झाल्याच्यानंतर चांगल्या प्रकारे कुठेतरी फॉरेनमध्ये नोकरी करतो, लाखाचं पॅकेज घेतो. कधीकधी असं होतं की आईवडील इकडे म्हातारे होतात, कधी मृत्यू होतो, परंतु कधी येत नाही. हे का होतं? त्या व्यक्तीसोबत धर्म नसल्यामुळे, धम्माचं ज्ञान नसल्यामुळे, तो व्यक्ती धम्माच्या सानिध्यामध्ये नसल्यामुळे अशा प्रकारचं हे या ठिकाणी प्रसंग निर्माण होतात. मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रसंग सांगतो. मुंबईमधला एक खूप श्रीमंत एक मुलगा होता. श्रीमंत कुटुंबामध्ये, म्हणजे आईवडील होते आणि एकुलता एकच मुलगा त्या कुटुंबामध्ये होता. तर आईवडिलांनी त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. शिक्षण दिल्याच्यानंतर तो अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेमध्ये गेल्याच्यानंतर आईला वाटत होतं की माझा मुलगा चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे. तो 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, त्याच ठिकाणी तो स्थायिक देखील झाला. तिकडंच त्या मुलाने लग्न देखील केलं. परंतु आईवडिलांच्या अपेक्षा असतात की माझा मुलगा येईल. इकडं वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा देखील तो मुलगा त्या ठिकाणी आला नाही. तिथे आईवडिलांची तर भरपूर अशी प्रॉपर्टी होती. मग तो बरेच वर्ष गेल्याच्या नंतर 5-6 वर्षाच्या नंतर तो भारतामध्ये आला. आणि आल्याच्यानंतर आईला वाटलं की जेव्हा याचे वडील वारले तेव्हा देखील हा आलेला नाही. तर आता माझं जे काही अल्पसं आयुष्य आहे ते मी माझ्या मुलांसोबत किंवा नातवांसोबत त्या ठिकाणी हे करेल. तर त्या ठिकाणी तो मुलगा येतो आणि आईला जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी विकण्यासाठी येतो. आईला वाटते आता माझं आयुष्यच किती राहिलं. आई विनवणी करते की हे जी प्रॉपर्टी आहे तुझ्या म्हणजे वडिलांनी कमावलेली ही प्रॉपर्टी आहे, तर याला आपण विकायला नको. परंतु बरेच वेळ विनंती केल्याच्यानंतर आई देखील त्या ठिकाणी ते विकण्यासाठी तयार होते. तर मुलगा काय करतो, प्रॉपर्टी विकतो, पैसे आपल्या अकाउंटमध्ये टाकतो. आईला फक्त एअरपोर्टपर्यंत घेऊन जातो. आईला काय सांगतो, मी 2 तिकीट काढलेले आहेत आणि आपण आता परत अमेरिकेमध्ये आपण जाणार आहे. त्या ठिकाणी आईला घेऊन जातो, एअरपोर्टवरती आईला उभं करतो आणि एकटाच तो फॉरेनमध्ये निघून जातो. आई त्याच ठिकाणी बसून राहते गेटवरती. तिला वाटते आता तरी माझा मुलगा येईल, नंतर तरी माझा मुलगा येईल. परंतु जेव्हा ते सुरक्षा गार्डच्या लक्षामध्ये येते की फ्लाईट तर टेक ऑफ झालेला आहे, फ्लाईट तर निघून गेलेला आहे आणि ही आई याच ठिकाणी बसून आहे. बघा किती आईवडिलांना किती दुःख होत असेल. स्वतःचा मुलगा, म्हणजे ज्या आईने त्याला शिकवलेला आहे, ज्या आईवडिलांनी अनंत उपकार केलेले आहेत, पण त्याच ठिकाणी तो आईवडिलांचे उपकार विसरलेला आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात, आईवडिलांची सेवा करणं हे देखील दुर्लभ आहे. आणि धम्मश्रवण करणं, धम्म आपल्याला असाच मिळालेला आहे का? तथागतांना धम्म असाच मिळालेला आहे का? तथागतांनी अनंत अशी खडतर तपश्चर्या करून स्वतःच्या कष्टामधून या सद्धम्माची निर्मिती केलेली आहे. तथागतांचं तत्त्वज्ञान हे असंच आलेलं नाही आहे. कारण तथागत भगवान बुद्धाने जो राजपुत्र होता, राजपुत्राने ग्रहत्याग केला. ग्रहत्याग केल्याच्यानंतर अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये कधी अन्न ग्रहण केलं, कधी अन्न ग्रहण न करता, म्हणजे खडतर तपश्चर्या करून तथागत भगवान बुद्धांनी स्वतःच्या अनुभूतीमधून या धम्माची स्थापना केलेली आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. मी मार्ग दाखवणारा आहे. जर वैवाहिक जीवन जगत असताना, कौटुंबिक जीवन जगत असताना जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर तथागताने तो मार्ग सांगितलेला आहे. या मार्गाचं तुम्ही जर अनुसरण केलं असेल तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. या मार्गाच्या जर विरुद्ध जाण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला दुःख प्राप्त होईल.
म्हणून तथागतांनी मनुष्य जीवनाचा जो पाया आहे, गृहस्थ जीवनाचा जो पाया आहे, ते 5 शील सांगितलेलं आहे. ते त्रिसरणपणशील आपल्या सर्वांनाच मुखगत आहेत. ते 5 शील देखील आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, दसशील सांगितलेलं आहे, पारमिता सांगितलेला आहे. म्हणून जो व्यक्ती धम्माचं आचरण करत असतो तो त्या व्यक्ती आपल्या गृहस्थ जीवनामध्ये सुखी राहत असतो. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जो धम्मवान व्यक्ती आहे, धम्मवान व्यक्तीने जर पुण्यवान व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने जर आपला अल्पसं आयुष्य जरी जीवन जगला असेल तर तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, मनुष्याचं जीवन हे एखाद्या फुलाप्रमाणे आहे. बघा, एखादं फूल एखाद्या झाडाला असते तेव्हा किती प्रसन्न असते, टवटवीत असते. झाडापासून ते फुले वेगळं झालं का बस, जोपर्यंत त्या फुलामध्ये गंध आहे, जल आहे, तोपर्यंत ते फुल माणसाचं मन आकर्षून घेतं. फुलामधील गंध संपला, जल संपला की ते फूल तिथेच कोमेजून जायला लागतं, सुकून जायला लागतं आणि कालांतराने असा एक दिवस येतो की ते मातीमध्ये मिक्स होतं. त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, जे मनुष्य हे जे शरीर आहे, मानवी शरीर जे आहे, जे पंचोपादान स्कंदानी आणि 4 महाभूतांनी बनलेले हे जे शरीर आहे, हे देखील एक ना एक दिवस या निसर्गाचा निरोप घेणार आहे. हे जीवन हे देखील हे काय क्षणिक आहे. म्हणून जे आपलं मौल्यवान जे जीवन आहे, गृहस्थ जीवन आहे, मनुष्य जीवन आहे, यामध्ये आपण धम्माला जाणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे फूल कोमेजून जातं, सुकून जातं आणि कालांतरामध्ये मातीमध्ये मिक्स होतं, त्याचप्रमाणे हे शरीर देखील मृत्यूच्या नंतर कोणी घरामध्ये ठेवतं का? नाही ठेवत. जर या मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचा जर अग्निसंस्कार केला तर या शरीराचं मुठभर राखेमध्ये रूपांतर होते. जर या शरीराचं जर अंत्यविधी जर जमिनीमध्ये गाडलं गेलं तर याची देखील ही मातीच होते. म्हणून तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, सब्ब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. जो काही संपूर्ण धम्म आहे, या संपूर्ण धम्माचा सार तथागत भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये सांगितलेला आहे. सब्ब पापस अकरणं म्हणजे कसल्याच प्रकारचे पापकर्म न करणे, पापकर्म करण्यापासून परावृत्त राहणे, पुण्यकर्म करण्यासाठी सदैव तत्पर राहणे. सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल कर्म करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. नाही तर कधी असं होतं की एखादा व्यक्ती धम्म करायला लागतो, धम्माचं आचरण करायला लागतं, परंतु एखादी मारसेना, एखादे वाईट प्रकारचे वाईट वृत्तीचे लोक येऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती टीका करायला लागत असतात. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, कसल्याच प्रकारचे पाप न करणे, कुशल कर्म संपादन करणे आणि सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं आणि क्षणाक्षणाला हे जे मलिन होणारं मन आहे. बघा, सकाळी आपण जो विचार करत होतो तो यावेळेस आपण तो विचार करत आहे का? मनुष्याचं मन हे खूप चंचल आहे. सकाळी एक विचार करतं, एका सेकंदामध्ये वेगवेगळे मनुष्य काय विचार करत असतो. म्हणून जे चंचल असणारं जे मन आहे, जे कधी मलिन होणारं जे मन आहे, त्या मलिन मनाला काय स्वच्छ करणं, स्वच्छ विचार करणं, हे तथागतांचं काय धम्मशासन आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात, सब्ब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. कसल्याही प्रकारचे पापकर्म न करणे, पुण्यकर्माचा संचय करणे आणि जे क्षणाक्षणाला जे मलिन होणारं मन आहे त्या मनाला आपण परिशुद्ध करणे. जो व्यक्ती आपल्या क्षणाक्षणाला आपल्या चित्ताला परिशुद्ध करत असतो, तोच व्यक्ती इहलोकांमध्ये जिवंत असताना देखील सद्गतीला प्राप्त होतो आणि मृत्यूनंतर देखील ज्या व्यक्तींचे पुण्यकर्म असतात तर तो व्यक्ती तो सद्गतीला प्राप्त होत असतो. मी या ठिकाणी वेळ देखील भरपूर झालेला एक प्रसंग या ठिकाणी सांगतो आणि माझी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करतो. बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये एक पटाचारा नावाची उपासिका होऊन गेलेली आहे, जी की एक धनाढ्य परिवारामध्ये, श्रीमंत कुटुंबामध्ये तिचा जन्म झालेला होता. बालपण जातं जेव्हा तरुण अवस्थेमध्ये येते तेव्हा तिचं एका नौकरावरती काय प्रेम होतं.
प्रेम झाल्याच्या नंतर आईवडिलांची अनुमती नसते, तर ते दोघे देखील निघून जातात. निघून गेल्याच्या नंतर या नगरातून दुसऱ्या नगरामध्ये जातात आणि त्या ठिकाणी 5, 6, 7 वर्षे त्या ठिकाणी वास्तव्य करतात. तेव्हा त्या पटाचार्याला 2 मुलं जन्माला येतात. मुलं जन्माला आल्याच्यानंतर पटाचार्याची खूप इच्छा असते की 6 वर्ष झालेले आहेत, मी अजून माझ्या आईवडिलांकडे मी अजून गेलेली नाही आहे. तर एक दिवस ते आपल्या पतीला खूपच हट्ट करत असते. परंतु पतीला असं वाटतं की तिकडे गेल्याच्यानंतर मला तिचे आईवडील मारणार तर नाहीत ना, माझ्यावरती रागावर तर नाही. तो नेहमीच त्या गोष्टीला काय टाळत असतो. परंतु एक दिवस तिची इच्छा मान्य करून ते प्रवासासाठी निघतात. प्रवासामध्ये निघाल्याच्या नंतर आज ज्याप्रमाणे आपण बसनी जातो, ट्रेननी जातो, प्लेननी जातो, त्या काळी त्या ठिकाणी ते प्रवासासाठी निघत असतात. पावसाळ्याचा कालावधी असतो. नदीला त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पूर आलेला असतो. तर स्वतःचे म्हणजे 2 मुलं आणि हे पती पत्नी हे प्रवासासाठी निघालेले असतात. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्याच्यानंतर जंगल लागतं. जंगलामध्ये मुसळधार पाऊस चालू होतो. तर आपल्या पत्नीचं संरक्षण करण्यासाठी, पत्नी आणि मुलाचं संरक्षण करण्यासाठी तो पती जंगलामध्ये जातो आणि झाडाचा पालापाचोळा त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे याला निवारा करण्यासाठी. तर तो जेव्हा जातो, गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी साप तिच्या पतीला काय डंख मारतो आणि त्याच ठिकाणी त्या पतीचा काय पटाचार्याच्या पतीचा का त्या ठिकाणी मृत्यू होतो. पटाचार्य वाट बघते, माझा पती तर म्हणजे निवारा करण्यासाठी गेलेला आहे, तर अजून देखील आले नाही. म्हणजे अशा प्रकारचे ते विचार करते, आता येईल मग येईल. परंतु त्या ठिकाणी त्या पतीचा मृत्यू झालेला असतो. नंतर नदीला पूर आलेला असतो. पूर आल्याच्यानंतर ते त्या ठिकाणी प्रवाह कमी होण्याचा त्या ठिकाणी ते वाट बघत असतात आणि कालांतराने प्रवाह देखील थोडाफार कमी होतो. आणि प्रवाह कमी झाल्याच्यानंतर पटाचार्याला वाटतं, पटाचार्याकडे 2 मुलं असतात. एक जो की 2 ते 3 वर्षाचा असतो आणि एक जो मुलगा आहे तो म्हणजे नुकताच जन्मलेला असतो. तर ते काय करते, पटाचार्य आपल्या पहिल्या मुलाला घेते आणि ती असा विचार करते की मी माझ्या मुलाला घेईल आणि त्या पलीकडल्या तीरावरती सर्वप्रथम माझ्या मुलाला मी ठेवून परत दुसऱ्या मुलाला घेण्यासाठी मी या ठिकाणी येईल. तर त्या ठिकाणी ते जे नुकतं जन्मलेलं बाळ असतं त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेते आणि ती नदी त्या ठिकाणी पार करते. पार केल्याच्यानंतर दुसऱ्या तीरावरती जाते. त्या ठिकाणी त्या नवजात बालकाला त्या ठिकाणी ठेवते आणि परत आपल्या मुलाला घेण्यासाठी ती जात असते. परंतु जेव्हा नदीच्या अर्ध्यामध्ये ती जाते, मधोमध जाते, तेव्हा तो एक बैल ससाना नावाचा एक प्राणी पक्षी येतो आणि त्या बाळाला तो त्या ठिकाणाहून घेऊन जातो. त्या ठिकाणी तिला फार दुःख होते. दुःख झाल्याचे त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी ती धडपड करत राहते. या तीरावरती जो मुलगा असतो त्या मुलाला वाटतं की माझी आई मला बोलावत आहे, मला मदतीसाठी बोलावत आहे, मला घेण्यासाठी ते येत आहे. तर तो मुलगा देखील त्या प्रवाहामध्ये काय उडी मारतो. एक तो पक्षी त्या मुलाला घेऊन जातो आणि हा मुलगा जो आहे हा मुलगा देखील प्रवाहामध्ये वाहून जातो. म्हणजे बघा, पतीचा मृत्यू झालेला आहे, जे नुकतं जन्मलेलं बाळ आहे त्या बाळाचा देखील मृत्यू झालेला आहे आणि एक जो बालक आहे तो देखील प्रवाहामध्ये गेलेला आहे. तर ती पटाचार्य एकदम सैरावैरा होते. तिला हे देखील भान नसतं की माझ्या अंगावरती वस्त्र आहेत का नाही. गावगाव फिरू लागते, इतरांकडे मुलाला वाचवण्यासाठी लोकांना हे मागू लागते, मदत मागू लागते. तर तो बैल ससाना जो पक्षी असतो ते मृत बाळ आपल्या हातामध्ये घेते आणि गावोगाव फिरत राहते. परंतु जेव्हा तथागतांच्या लक्षामध्ये, काही लोकांच्या लक्षामध्ये येते, तर ते लोक त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाकडे त्या पटाचार्याला घेऊन जातात. आणि गेल्याच्या नंतर त्यांना माहीत आहे की ही कुणाचं काही ऐकण्याच्या मनस्थिती नाहीत, परंतु जे तथागत सम्यक संबुद्ध आहेत हेच त्या ठिकाणी या पटाचाराच्या याचं निदान करतील, समजावून सांगतील. तर पटाचार्य आपल्या नुकतं जन्मलेल्या बाळाला त्या ठिकाणी घेऊन जातो, जो की मृत अवस्थेमध्ये असतो. तर त्या ठिकाणी जाते आणि
तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. त्या ठिकाणी ते तथागतांना विनंती करते, हे तथागत, हो भगवान, माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान द्या, कारण तो बालतन मृत पावलेला असतं. ती सर्व हकीकत सांगते की माझ्या पतीचा मृत्यू झालेला आहे, माझ्या बाळाचा मृत्यू झालेला आहे आणि हा जे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे याचा देखील मृत्यू झालेला आहे. तुम्ही याला तरी तुम्ही जिवंत करा. तर त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध थोडा वेळ हे करतात, तिथं सांत्वन करतात आणि सांगतात, पटाचारा, मी तुझ्या बालकाला मी जिवंत करेल, पण माझी एक अट अशी आहे की तू या नगरामध्ये जा आणि ज्यांच्या घरी कुणीच आतापर्यंत मेलेलं नसेल किंवा कुणाचा मृत्यू झालेला नसेल अशा घरून तू एक मुठभर मोहरी घेऊन ये. तू जेव्हा ते मोहरी आणशील तेव्हा मी तुझ्या बाळाला जिवंत करेल, त्याचं मी औषध बनवेल आणि तुझ्या बाळाला मी जिवंत करेल. परंतु अट आहे, त्या घरचं कुणीच त्या परिवारामधील कुणाचाही मृत्यू झालेला नसावा. ती खुश होते आणि नगरामध्ये जाऊन दारोदारी ती मोहरे मागण्यासाठी जाते. एका घरी जाते. घरी गेल्याच्यानंतर ती त्या उपासिकांना विचारते की मला मुठभर मोहरी हवे. त्या उपासिका म्हणतात, तुला मुठभर नाही तर तुम्हाला जेवढा हवं असेल तेवढं तुम्ही घेऊन जा. तर त्या ठिकाणी आपल्या मुठीमधील जेवढे मावेल त्या ठिकाणी घेते. परंतु त्या ठिकाणी ते त्या दान देणाऱ्या उपासिकेला प्रश्न विचारते, तुमच्या घरामधील कोणाचा मृत्यू झालेला आहे का? तर त्या ठिकाणी सांगतात, आताच माझ्या सासऱ्याचा, आताच माझ्या कुणाच्या नातेवाईकाचा मृत्यू झालेला आहे. परत ते मोहरी त्या ठिकाणी ते परत करते. परत ती समोर जाते. समोर देखील असाच प्रसंग होतो. समोर जाते, समोर देखील असाच प्रसंग होतो. संपूर्ण नगर, पूर्ण शहर ते फिरते आणि नंतर तथागत भगवान बुद्धांकडे येते. तेव्हा ते तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी पटाचाराला धम्माचा उपदेश करतात. तेव्हा ते अनित्यवादांचा सिद्धांत जाणते, मरण हे मरणानुस्मृती जाणते आणि त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केल्याच्यानंतर ती पटाचारा देखील भिक्खुनी संघामध्ये, तथागतांच्या संघामध्ये त्या ठिकाणी सामील होते. कारण तिला माहिती होतं की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. मनुष्याच्या जीवनासोबत, जन्मासोबत हा मृत्यू येत असतो. म्हणून तथागतांनी सांगितलेलं आहे, जे मनुष्य जीवन आहे हे देखील फार दुर्मिळ आहे. जो व्यक्ती धम्म जाणतो तोच व्यक्ती सद्गतीला जातो. जो व्यक्ती सद्धम्माला जाणत नाही तो व्यक्ती निश्चितच अधोगतीला जातो. मागच्या वेळेसच भंतेसोबत मी या ठिकाणी आलेलो होतो, तेव्हा साहेब देखील याच ठिकाणी बसलेले होते. भंतेंनी भरपूर साहेबांबद्दल सांगितलं. आम्ही थोडंसं साहेबांसोबत हे पण झालं, थोडंसं संभाषण देखील झालं आणि या ठिकाणी आम्ही निघून गेलो. कधी कुणी असा विचार केला होता का? या ठिकाणी आपण देखील जिवंत आहे, परंतु उद्या आपल्यासोबत काय होईल हे सांगू शकतो का? म्हणजे जो या ठिकाणी आपण जो बसलेलो आहे हा क्षण आपल्या हातामध्ये आहे. आपण कधी आपला मृत्यू होईल, ज्याप्रमाणे आताच भंतेजींनी सांगितलेलं आहे, मृत्यू हे कोणी सांगू शकत नाही. ज्या व्यक्तीचं जेवढं पुण्य असतं त्या पुण्याच्या आधारावरच तो व्यक्ती तेवढं जीवन आपलं या पृथ्वीमध्ये, निसर्गामध्ये, परिवाराच्या सानिध्यामध्ये जीवन जगतो. एकदा का आपलं पुण्यकर्म कमी पडलं तर त्या ठिकाणी आपल्याला कोणीही वाचू शकत नाही. परंतु जर आपले पुण्यकर्म असतील, जिवंत जगत असताना आपण धम्माचं जर काम केलं असेल, धम्माला जाण्याचा प्रयत्न केला असेल, चांगल्या प्रकारे आईवडिलांची सेवा केली असेल, परिवारांचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला असेल, समाजाला एकत्र जोडण्याचं काम केलं असेल, ज्याप्रमाणे सरांनी केलेलं होतं, तर अशा प्रकारचे व्यक्ती मृत्यूनंतरही अजरामर होत असतात. आता आपण कुणी पंजोबाचं नाव सांगू शकतो का? नाही सांगू शकत. परंतु आपण बोधिसत्वाचं नाव सांगू शकतो, कारण बाबासाहेबांनी आपल्यावरती फार मोठे असे उपकार केलेले आहे. भगवंताचं आपण नाव सांगू शकतो. तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण तर 2500 वर्षापूर्वी झालेलं आहे, परंतु आज देखील त्यांचं आपण धम्माचं स्मरण करतो. त्याने सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाचं आपण अनुकरण करतो. म्हणून अशा प्रकारचे जे पुण्यवान लोक असतात, धम्मवान लोक असतात, ते आपल्या कायेने निघून जात असतात. जे पंच उपादानस्कंद आहे, 4 महाभूत आहेत, याचं तर निसर्गामध्ये विलीन होतं. अग्निसंस्कार केला तर मुठभर राखेमध्ये या शरीराचं रूपांतर होतं. जर जमिनीमध्ये अंत्यविधी केला तर मातीमध्ये रूपांतर होतं.
आणि जे निसर्गातले जे घटक आहेत, पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, हे निसर्गामध्ये विलीन होतात. तर आपण हाडामासाने निघून जात असतो, परंतु आपण केलेल्या पुण्यकर्माने, आपण केलेल्या चांगल्या कर्माने तर आपण पुढच्या पिढीच्या स्मरणामध्ये आपण नेहमीच राहत असतो. म्हणजे हाडामासाने तर आपण निघून जातो, परंतु आपण केलेल्या कर्माने मात्र प्रत्येक व्यक्ती जिवंत राहत असतो. म्हणून साहेब देखील आपल्यामधून केवळ आपल्यामधून हाडामासानेच निघून गेलेले आहेत. त्यांनी केलेल्या दानकर्माने, त्यांनी केलेल्या पुण्यकर्माने ते आपल्यामध्ये सदैव अजरामर आहेत आणि अजरामर राहतील. तर या परिवारावरती जे काही दुःख आलेलं आहे, तर निश्चितच संपूर्ण परिवार हे धार्मिक आहे. तर संपूर्ण परिवारांना बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या प्रतापाने संपूर्ण कुटुंबांना सुख शांती, आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बलाची प्राप्ती हो. व ज्या काही कुटुंबाच्या ज्या काही इच्छित आणि पार्थित मनोकामना असतील, त्याही मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ आणि सरांच्या पंच उपादान स्कंदांना आणि 4 महाभूतांना चिरंतर सुगती प्राप्त हो, अशीच या ठिकाणी मी मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करतो.